नमस्कार मित्रांनो. मीन राशीसाठी गेले 1.5 ते 2 महिने जणू कसोटीचे ठरले होते. शनीची साडेसाती, तणाव, जोडीदारासमोरचे वाद, अंदाज चुकणं आणि माणसांचं बदललेलं रूप. या सगळ्यामुळे तुम्ही अक्षरशः वैतागलेले आहात, थकलेले आहात. पण आता 14 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान मंगळाचं 8व्या स्थानातलं भ्रमण हे तुमच्यासाठी वेगळी दारं उघडणार आहे. अचानक लाभ, घरचं वातावरण शांत होणं आणि मनात पुन्हा आशेचा किरण जागवणं. ही बदलाची सुरुवात आहे. तरीही काही निर्णय थांबवा आणि भावंडांमध्ये होणारे गैरसमज शहाणपणाने हाताळा. हा काळ तुमच्यासाठी किती निर्णायक आहे हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण एपिसोड पहा. साधारणतः मार्च महिन्यापासून शनीचा ग्रह आहे हा तुमच्याच राशीमध्ये आलेला आहे आणि शनीची साडेसाती नेमकी काय असते त्याचं प्रत्यंतर तुम्ही अगदी जवळून बघितलेलं असेल. म्हणजे आतापर्यंत आपली वाटणारी माणसं ही आता आपल्यापासून लांब चाललेली आहेत, दुरावलेली आहेत. ज्यांना आपण सहृदयाने मदत केली ती आता आपल्यापासून लपत आहे, दूर जात आहे. हा प्रभाव परिणाम खरं तर शनीचा आहे. म्हणजे प्रत्यक्ष माणसाचं रूप काय असतं, प्रत्यक्ष परिस्थिती म्हणजे नेमकं काय, याचं दर्शन तुम्हाला आता घडत आहे आणि तो शनी ते घडवत आहे. अर्थात आता थोडंसं जागृत होणं, जागं होणं हे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. खरं तर तुमची जी रास आहे ही ट्रस्टवर्दी आहे, समोरच्यावरती विश्वास ठेवणारी आहे. पण आणि माणुसकी हा तुमच्या राशीचा गाभा आहे. आता यापुढचा जो कालावधी आहे हा नेमका कसा असेल, मंगळाचं जे भ्रमण आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. लक्षात घ्या, मंगळ ज्या स्थानातून भ्रमण करतो त्या संदर्भातल्या गोष्टींमध्ये काही ना काहीतरी उलटफेर करतोच. अर्थात तुमच्या राशीसाठी मंगळ हा शुभफलदायी आहे. मात्र आता तो अष्टम स्थानातून भ्रमण करतो आहे. इथे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गुरुची पंचम दृष्टी जी आहे ती मंगळावरती, ती जी दृष्टी आहे ही अतिशय चांगली आहे, शुभफलदायी राहील. याचं सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती मिळेल आर्थिक लाभ. असे आर्थिक लाभ की जे अचानकपणे मिळालेले आहेत. फायनान्शियल क्रंचेस किंवा आर्थिक बाबतीमध्ये तणाव हे गेले 4-5 महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात अनुभवलेले असतील. परंतु मंगळाचं हे जे भ्रमण आहे हे भ्रमण तुम्हाला या दरम्यान चांगले आर्थिक लाभ निश्चित प्रकारे देईल आणि ते अचानक असतील. अचानक या अर्थाने की गेल्या काही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्यांना मदत केली होती अशी जी चांगली माणसं आहेत ही तुमच्या मदतीला धावतील किंवा तुम्हाला मदत करतील. किंवा परिस्थिती अशा प्रकारे निर्माण होईल की कुठून ना कुठून तरी तुम्हाला अचानक लाभ मिळतील. लक्षात घ्या, तुमची जी रास आहे ही सर्व राशीमध्ये लकी रास असं समजलं जातं. म्हणजे तुमची जे राशीचं जे जीवन आहे हे बऱ्याच प्रमाणात निर्वेद असं जातं, म्हणजे अडथळ्यांशिवाय जातं. अडथळे येतात नाही असं नाही, परंतु अडथळ्यांवरती मार्ग सुद्धा मिळतात आणि त्यालाच आपण नशीब म्हणतो किंवा भाग्य म्हणतो. तर अशाच प्रकारे भाग्याचा काही अनुभव तुम्हाला या मंगळाच्या कालावधीमध्ये निश्चित मिळणार आहे. अर्थात तुम्हाला जे लाभ मिळणार आहेत त्याचा विनियोग कसा करायचा हे मात्र तुम्हाला समजायला हवं. अर्थात याचं काही लेसन किंवा ह्याचे काही पाठ किंवा ह्याचे काही धडे तुम्ही काय गेल्या 5-6 महिन्यामध्ये नक्कीच घेतलेले असतील. आता मात्र स्वतःवरती कंट्रोल करणं गरजेचं राहील. मिळालेले जे धन आहे, मिळालेले जे लाभ आहे त्याचा व्यवस्थितपणे विनियोग करणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. आता इथे 2-3 गोष्टी आहेत त्याकडे थोडंसं लक्ष देणं सुद्धा गरजेचं राहील. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, छोटे असतील किंवा मोठे, अजिबात घेऊ नका. असे निर्णय की ज्यामुळे तुमच्या जीवनाची पूर्ण दिशा बदलेल, अशा प्रकारचे निर्णय टाळणं गरजेचं राहील. कारण तुमचे अंदाज चुकू शकतील. लक्षात घ्या, तुमची जी राशी आहे ही 7.5मध्येच चाललेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या साधारण 1.5 ते 2 महिन्यामध्ये वैवाहिक जोडीदाराबरोबर जे काही वाद टोकाचे झालेले असतील तर त्या संदर्भात या कालावधीमध्ये काही कायदेविषयक गोष्टी सुद्धा होऊ शकतील. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. तडजोडीचं धोरण अवलंबणं गरजेचं राहील. मला ठाऊक आहे की तुमची जी रास आहे तडजोड करण्यामध्ये किंवा बॅकफूटमध्ये येते सुद्धा. आत्ता या कालावधीमध्ये अशाच गोष्टींची थोडीशी गरज आहे. लक्षात घ्या, कालावधी जेव्हा आपल्या विरोधात असतो तेव्हा आपण थोडं ॲडजस्ट करणं हे तेवढंच गरजेचं असतं. तर या संदर्भात या गोष्टी थोड्याशा मनामध्ये टाकून घ्या, मनामध्ये फिक्स करा. कारण शनीची 7.5 ही अजूनही संपलेली नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावंडांबरोबर जर का तुमचे काही वादविवाद झालेले असतील तर ते या दरम्यान चव्हाट्यावर येतील किंवा भावंडांमधले जे वादविवाद आहेत
हे टोक गाठू शकते. तर या गोष्टींबद्दल थोडीशी काळजी घ्या. या 2-3 गोष्टी आहेत त्या संदर्भात थोडंसं तुम्ही अलर्ट राहिलात, सजग राहिलात, तर हे जे मंगळाचं भ्रमण आहे, हे तुम्हाला निश्चितच फायदेमंद होईल किंवा फायद्याचे आले. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. तर एकंदरीत सांगायचं झालं, मंगळाचं हे भ्रमण आहे तुम्हाला शुभफलदायी असंच असणार आहे. फक्त काही गोष्टी तुम्ही अंमलात आणणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं मंगळाचं भ्रमण हे मीन राशीच्या अष्टम स्थानात जे होणार आहे, त्याचे प्रभाव परिणाम हे नेमके कशा प्रकारचे असतील या संदर्भातली चर्चा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, आपले अभिप्राय, विचार किंवा कमेंट खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.